माढा लोकसभा मतदारसंघामध्ये धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध रणजितसिंह नाईक निंबाळकर असा दुरंगी सामना स्पष्ट झालेला असताना आता भाजपाचं कमळ फुलवण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत जे आहेत ते माढा लोकसभा मतदारसंघात ॲक्टिव्ह झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। ग्रामीण भागामध्ये त्यांनी गावभेट दौरे देखील सुरू केलेत। या दरम्यानच अनेक राजकीय वक्तव्य देखील महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्यानं समोर येत असतात। यापैकीच आज गाजलेलं राजकीय वक्तव्य म्हणजे शरद पवारांनी ऐन वेळेस पलटलेला शब्द। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या समेत सदाभाऊ खोत आहेत। साहेब, दादा भाऊ, ज्या पद्धतीने एकीकडे शरद पवारांनी आणि अमित शहाची भेट झालेली असताना पहाटेच्या शपथविधी आधी ही भेट झाली, दुसऱ्या दिवशी मात्र शरद पवारांनी शब्द बदलला असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय, कसं पाहायचं याकडे? अजित दादा कुटुंबातले, त्यांच्या नात्यागोत्यातले महत्त्वाची व्यक्ती आहे आणि त्यांना उशिरा कळलं की पवार साहेबांनी पलटी मारली। आम्हाला अगोदर कळलं तर याचं कारण आम्ही आमच्या बापावर शेतावर नांगर धरायला जायचं, मग आमचा बाप म्हणायचा पलटी मारूया, म्हणजे ती पलटी नांगर म्हणते ती। तसं अजितदादाला माहीतच नव्हतं हे पलटी नांगर आहे तो, तिला काळ गेला बराचसा। दुसऱ्या बाजूला उद्धव साहेब आणि पवारांची जी आजची ती आहे आघाडी आहे ही पुतना मावशीची आघाडी आहे। 2014ला भारतीय जनता पक्षाला बाहेरून पाठिंबा पवार साहेबांनी दिला होता। वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। आणि तो नुसता पाठिंबा दिला नव्हता, दिल्लीमध्ये वरिष्ठांच्या बरोबर बसून मंत्रिमंडळ कसं स्थापन करायचं, तुमचं मंत्री किती, आमचं मंत्री किती, सगळी यादी फायनल केली ती। पण गड्याची एक आठ होती की उद्धव ठाकरेच्या सेनेला आत घ्यायची नाही, शिवसेनेला सत्तेत घ्यायचं नाही। दिल्लीचे मग मोदी साहेब असतील नाही तर अमित साहेब असतील हे म्हणत होते आम्ही शिवसेनेला सोडणार नाही। म्हणजे शिवसेना संपवण्याचं कटकारस्थान हे कोणी रचलं या महाराष्ट्रामध्ये? पवार साहेबांनी। शिवसेना 2-3 वेळा फुडली, त्यातली माणसं कोणाकडे गेली? पवार साहेबांच्याकडनं गेली। आणि म्हणून मला वाटतं की उद्धव साहेबांनी थोडं सावध राहावं, कारण ही आग लय वाईट आहे। ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर शिवसेना फोडण्यामध्ये शरद पवारांचाच मोठा वाटा आहे आणि या पुढच्या काळात देखील आता उद्धव ठाकरेंनी देखील शरद पवारांपासून सावध राहण्याचा सल्ला जो आहे तो सदाभाऊ खोत यांनी TV9शी बोलताना व्यक्त केला आहे। कॅमेरा पर्सन गणेश गुंडसह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, मोडणीम, सोलापूर।